रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व केएम रुग्णालय तुमच्या समोर सविनय सहर्ष सादर करीत आहोत. अपूर्वाई 2024. आयुष्य पलटी 6 फरार. हो गणपती सूरनिरागस हो सूरनिरागस हो सूरनिरागस शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूरनिरागस हो तू महेशाय तू मोरया चिंतामणि तू सिद्धिनायक गणाधीशाय मोरया वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका
विघ्नांचा नाशक तू सिद्धी विनायक तू हे बाप्पा मोरया विघ्नांचा नाशक तू सिद्धी विनायक तू हे बाप्पा मोरया એ શું ચડેલ ના શી કરું છું ના ये पंची भी ना एकदम खेलो छे खेलो इस टाइम फ्लश करनी अरे डिकरा कितना टाइम केलास अगं बाजारात किती गर्दी होती आणि ऊन देखनी हे काय डिकरा पालकने आणलास तू किती वेळेस सांगितल्यास माझ्याकडे पैसेच नाही उरले डिकरा पैसे संपले म्हणजे 1000 रुपये दिले होते ना कसे संपले महागाई किती वाढली मामा लिसन 700 च्या ग्रोसरी आणि 300 च्या वेजीज 300 च्या वेजीज कोण आणतं मामा सी टोमॅटो 60 चे कोरिएंडर 30 चे आणि ब्रिंजल 40 कधडी टोमॅटो 20 की कोरिएंडर 10 चीच येते तू बार्गेन नाही केलं ना मी अगं तो पोटॅटो 90 ला देत होता पण मी इतकं बार्गेन केलं की त्याला 85 लक्ष द्यावे लागले पोटॅटो 40 चे येतात का हो खुदाय हे असेच सगळे माझ्या पदरात पडले ही छोकरी ते तशी मी तिच्या बाप तो तसा बाकी झालं की नाही रे तुझं बाहेरच येत नाहीयेस होय नी बाबा बाहेरच येत नाहीये याच्यात तर कधीच बाहेर येत नाही सुसंगती सदा घडो सुजन हे ब्रो व्हॉट्स रॉंग विथ यू इथे येऊन पण अभ्यास करतोयस तू अरे माई ॲनेस्थेशियाची एंड गोष्ट आहे त्याचाच अभ्यास करतोय ॲनेस्थेसिस हा कोणता सब्जेक्ट आहे हा मुलींचे सब्जेक्ट बरोबर लक्षात राहतात तुझ्या ह्याची सगळी कामे मलाच करावं लागतात भांडी धुणी मीच करा दरवाजा पण मीच उघडा नदी नथीच आहे आगे जाओ अहो मी चिन्मय जोशी टिकरा तूच आहे काय ना मोतीबिंदू झालाय त्यामुळे दिसतच नाही आणि त्यात तू एवढूशा मग तर आणखीनच दिसत नाही ठीक आहे तुम्ही फार दिसता हा बरं काकू नमस्कार करतो अरे काकू कोणाला म्हणतोयस जस्ट लुक ॲट हर मॅन
so beautiful, so elegant, just looking like a wow, just looking like a wow. કાંઈ બી બોલું છે આ પણ જો બી બોલું છે એકદમ સાચી બોલું છે વાજી देखी अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज ना, दिवसातून 5 हेच वाक्य बोलतोय. अरे ते सोड, बघ कशी बसली हेडफोन घालून. शिरीन आलात तुम्ही नाही नाही, अजून रस्त्यातच आहे. बरं जाऊ, एक्झाम कशा गेल्या तुझ्या? माझे चांगले गेले तुमचे कसे गेले माझे नेहमीसारखे फर्स्ट क्लास. आणि माझं काय, माझ्या बाजूला ना ऐश्वर्या बसलेली, तिच्या डोळ्यात बघितलं की मिळालेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा गुलाबाच्या पाकळ्यांसारखी भरभर पानावर उतरतात. शिरीन, याचं म्हणजे असं झालंय, दिसेल ती मुलगी आपली म्हणून दरवर्षी लागते सपली. बघतोच कोण आले ते. आशा बेब्स, माझ्या आशेसाठी हे आशेचे गुलाब. सिरियसली माही आशा, आशा कैसे केलं तू? मैं तुम्हें रिजेक्ट करूं ये हो नहीं सकता, और तुम मुझे रिजेक्ट करो तो मैं होने नहीं दूंगा. हाय अय्या नाना पाटेकर ए नाही, अमोल पालेकर. अरे जाऊ दे. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली तिकडा लोक कशा झाल्या एक्झाम्स काय नाही हो काकू तेच एक तर अभ्यास होत नाही झाला तरी IMPs घेत नाहीत आणि आले तरी MUHS मार्क्सच देत नाही. बघा कोण बोलते, बघा कोण बोलते. गेल्या युनिव्हर्सिटीची सेकंड टॉपर. माहिती आहे ना प्रथम कोण होतं ते? माहितीये हा किती उशीर झालाय कधीपासून मला म्हणत होता लवकर चल आणि याचं काय, याला तर साधा ऍड्रेस देखील माहित नव्हता. राईट घेऊ की लेफ्ट घेऊ हे पण मलाच विचारतो आणि गाडी पण कशी अगदी कासवासारखी चालवतो ते पण चालू करायला. गाडी का तुझा बाप पार करेल. काय काही नाही बेबी, बाईक पार करत होतो. एक बाईक पार्क करायला तुला एवढा वेळ लागतो? हो लागतो, मला वेळ लागतो. पण जाऊ दे, तुझ्यासारखा लेफ्ट इंडिकेटर देऊन राईटला वळणारीला काय कळणार? माझ्या शोना तुला राईट आणि लेफ्ट याचं एवढंच कळतं तर लावून दाखवा ना. राईट आहे आणि लेफ्ट आयचं आयलाइनर. तुझ्या लायनरला ठेव तुझ्याकडे. सॉरी आमच्या सोसायटीतली नाही खूपच कुत्री झालीत वाटतं. नाही डिग्री काकू, ती तुमची कुत्रा नक्कीचे, ते आमचे मित्राचे. ए कुत्रा चुप बस. गुलाबी साडी आणि लाली लाल. तू डोक्यात नको जाऊस ना माझ्या. डोक्यात जायला पण डोकं लागतं. तुझ्यापेक्षा तरी जास्तच आहे. हो खुदाय हे काय चल पण चल आता. बघा आले आपले रणवीर आणि दीपिका. आत्ताच कॉफी विथ करण करून आलेत वाटतं. मम्मा माझे सगळे फ्रेंड छान आहेत. आपण लंचला बसायचं का? हो लावते वाटच लावते. सॉरी ताटच लावते. मी पण की नाही गोळ्याच घ्यायची विसरले आज. अरे थांबा, मी पेढे आणले होते. पेढे कशासाठी? अर्थातच याही वर्षी मीच प्रथम येणार आहे आणि तुम्ही पण होऊन जाल पास. फारच ऑप्टिमिस्टिक दिसतोस रे तू. तुला काय वाटतं आपण सगळेच पास होणार आहेत की काय? आपल्यातलं कोणी फेल झालं तर
कसं बोलतीस यार? तुम्ही असे सगळे भांडू नका ना. बघा कोण बोलतय. काय म्हणालास? शेरी शेरी लेरी शेरी लेरी. तिकडा लोक तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय. बेरी पुलाव, लगानो कस्टर्ड, फिश बर्फी. फिश. अहो काकू अस्सल जोशी आहे मी, जोशी. काय बी बोलते, काय बी करते. अरे ते फक्त फिशचा आकार असते. त्यात फिश नथीचे, ते वेजच छे. काही बाई दोनच देते आणि छे छे म्हणते. काय बोलली टुकरी? काही नाही काकू, छान आहे बर्फी. तिकडा लोक परीक्षा झाल्या आता काय प्लॅन? कसला प्लॅन हो काकू? चांगला प्लॅन करायला सुद्धा चांगली कंपनी लागते. आणि तसंही काकू माझ्याकडे बाकी प्रॉब्लेम्स आहेतच डील करायला. ए टिंगी, प्रॉब्लेम हा शब्द सुद्धा तुझ्यापेक्षा खूप मोठाच आहे. टिंगी 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 टिंगी. Stop it, guys. खरंच खूप प्रॉब्लेम्स आहेत डील करायला. काय ग, तुला काय झालं रडायला? तुम्हाला प्रणेश माहिती आहे? आपला सिनियर इंटर्न, तो पण येणार आहे? नाही नाही, तो नाही येणार. नाही येणार. Actually, you know, I had a crush on him. And I also asked him out. पण त्याने मला ब्लॉक केलाय. ए मतिमंद, ब्लॉक केलंय तिला. अगं शिरी, मग पडायचंच कशाला या भानगडीत? बरोबर बोललीस आशा. कशाला पडायचं या भानगडीत? कसं आहे ना, सुरुवातीला सगळं चांगलंच वाटतं ग, पण नंतर प्रत्येक गोष्टीमध्ये भांडणं होतात. सुरुवातीला आपल्याला पण खूप अटेन्शन दिलं जातं, ज्याची आपल्याला सवय होते, आणि ते कमी झाल्यावर आपल्यालाच त्रास होतो. अरे अरे, ह्या तर सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या ना. मी तर अजून तिथे पोहोचले सुद्धा नाहीये. या जगात काय सुरू आहे, लोकांच्या मनात नक्की काय चालू असतं, हे कळण्याएवढं जग पण मी नाही पाहिलं अजून. शिरी, इट्स ओके, एवढा स्ट्रेस नको घेऊस, बस आरामात. हो ना, खूपच. हे बघ शिरी, सिच्युएशन ना अगदी मुलींसारखी असते. आली, बघितली आणि गेली. जस्ट लिव्ह इन द मोमेंट बेब्स. ह्याला प्रॉब्लेम्स म्हणता तुम्ही? कसं आहे ना आशा, अगं प्रत्येकाचं तुझं आणि चिन्मयसारखं नसतं सगळं सॉर्टेड. तुम्ही काय स्टडीमध्ये पण टॉप करता, को करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये पण पार्टिसिपेट करता. तुम्हाला तर जे हवं ते सगळं मिळून जातं. पण माझं काय? माझं तर सगळीकडेच गोंधळ. एक मिनिट शिरीन, माझा विषय कुठून आला मध्ये? आणि माहित नसेल तर बोलू नये माणसाने. ए चिन्या, तुला काय झालं? तू तर पहिलीपासून पहिला येतोयस. हे मात्र खरं आहे, आमच्यासारख्यांना घासावं लागतं. तू तर आहेसच बॉन्ड टॅलेंटेड. कोण म्हणतं टॅलेंटेड व्यक्तींच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स नसतात? 3 वर्षांपासून माझ्या मनात जे दुःख घेऊन जगतोय ना मी, ते तुम्हाला काय कळणार आहे? ज्या गोष्टीचं स्वप्न बघितलं ते फक्त एक प्रश्न चुकल्यामुळे उद्ध्वस्त झालं. माहित आहे ना तुम्हाला, एम्सला जायचं होतं मला, पण काय अडकलो इथे. मान्य, महाराष्ट्रामधील टॉपचं कॉलेज आहे आपलं, पण शेवटी एम्स तर एम्सच ना. एकदा जरी एम्सला बघितलं ना, माझ्या जीवनाचं सार्थक होईल. यार चिन्मय, सॉरी यार. तू असं वाईट नको वाटून घेऊस. आणि तसं म्हणलं तर दिल्ली काय फार दूर नाही. काढायचं तिकीट आणि निघायचं. अरे एखाद्या ड्रीम सारखं. काय?
आणि तीही घरापासून दूर जाऊन. एवढी मोठी झाले मी तरी प्रॅक्टिकल नॉलेज नाही अजून मला. घराबाहेर पडून हे जग बघण्याची खरी गरज तर मला आहे. यु नो व्हॉट गाईज, मलाही आवडेल असा इंडिपेंडेंट प्रवास करायला. खर तर एकमेकांना वेळ देऊन समजून घेण्याची गरज आपल्यालाही आहे. तुला नाही का वाटत? कधी कधी कसं मनातलं बोलतोस तू. मग देऊन बघायची का एक संधी? चालेल तुला? आवडेल मला. ये होईना पात. आता कसे शोभताय सगळे माहीचे मित्र. आणि मला पण बघायची रे तिथली हिरवळ. बस झाली स्वप्न रंगवून. बस आता कोणी कुठेही जाणार नाहीये. तुम्हाला काय इतकं सोपं वाटतं का ट्रिपला जाणं? प्लॅनिंग करावी लागते, डेस्टिनेशन ठरवायचं असतं, बुकिंग करायची असते, पैसे गोळा करायचे असतात आणि त्याही पलीकडे MUHSच्या कृपेने आपल्याला 15 दिवसांच्या सुट्ट्या आहेत ना. आणि त्यात ही मेडिसिनची रिपोस्ट. कसं जमणार एवढं सगळं? आशा ते होईल सगळं मॅनेज. आणि काय मिळणार आहे सगळं मॅनेज करून? कमॉन यार आशा बेच, तुला कंटाळा आला नाही का आपल्या त्याच रोजच्या बोरिंग रुटीनचा? सकाळी लवकर उठा, प्रैक्टिकल अटेंड करा, जर्नल कंप्लीट करा. नहीं यार आशा, नहीं. मैं दौड़ना चाहता हूँ, मैं उड़ना चाहता हूँ, मैं गिरना भी चाहता हूँ. बस जर्नल नहीं लिखना चाहता. अच्छा एवढंच? मला नाही वाटत मला या सगळ्यांची गरज आहे. आशा, तू पुन्हा तुझा नचापणा सुरू नको करू. आम्ही सगळे जात आहोत आणि तुला यावंच लागेल. अरे रे रे रे, ही कसली जबरदस्ती? तू मित्रांसाठी एवढं नाही करू शकत? आशा यार, आय नीड दिस ट्रिप. रादर वी ऑल नीड दिस ट्रिप. आणि हो, तुला पण बरं वाटेल येऊन. चल ना आशा, प्लीज यार, प्लीज. ठीक आहे, तुम्ही सगळे इतकं म्हणताय तर येते. जर काही चुकीचं घडलं तर जबाबदारी तुमची. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे तर आता प्लॅन फिक्स आहे. ही असेल आपल्या लाईफची सगळ्यात धमाल ट्रिप. यस. माझी हुई गयो डेल्लाज, पोट साफ झालं एकदाच. गाडी क्रमांक चाय, 1, चाय, 2, चाय, 0, चाय, 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 चाय. गाडी क्रमांक 1, 2, 0, 5, 7 प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येत आहे. धन्यवाद. ही गाईज, फ्री ट्रिप सेल्फी. आशा, आशा चल ना. मला नाही यायचं. आशा चल. बेबी, फक्त तूच दिसतीयस. तूच काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा. दुसरं तरी गाणं म्हणायचं ना. एवढं एकच मराठी गाणं येतं का मला? ते सोड. तिकडं तू लवकर वापस ये. आय विल मिस यू. आय विल मिस यू टू मम्मा. बंटी विल ऑल्सो मिस यू. पण डॅडा कुठे आहे? तो बसलाय ना कमोड ठोकून. तू लवकर या तिकडं. खाण्यापिण्यावर लक्ष दे. ओके? कसले आहेत या? वेड्याच आहेत. येडीच आहे पण मारीच आहे. बाय मम्मा, लक्ष ठेव टिकरा. ओके बाय मम्मा. बाय टिकरा. लो माझ्या शेरींवर लक्ष ठेवा प्लीज. तुम्ही अरे माही तू. तुम्ही इथे कसे? अरे शिरीनला सोडायला आले होते. तुमच्यासाठी एक शायरी लिहिली आहे. इर्षाद इर्षाद. कौवे के कोयल ने किया कुहू कुहू, कौवे के कोयल ने किया कुहू कुहू. हेलो बंटी, क्या छे अभी? ए डेल्लाज, किधर छे तू? अरे शिरीनला सोडायला स्टेशन वर आली आहे बाबा. अरे वो टंकी में पानी नहीं छे. तो मोटर ऑन करनी.
यार डेलनाज बाथरूम में छूना तो बाथरूम से निकल कर ऑन करनी। कैसे आउट डेलनाज वर्क इज इन प्रोग्रेस अच्छा ठीक है आती हूँ। जल्दी करनी है बाबा हाँ हाँ रखो अभी। दिकरा घर पे ना थोडी एमर्जन्सी आली आहे मला जावं लागेल सॉरी हा। पण शायरी ती नेक्स्ट टाइम पार्टी। चल लवकर बाळा ट्रेन सुटायला आपली। असं नाही करायचं उशीर झालाय का नाही आपल्याला। मी तुला खायला देणार। अरे थांब 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 चिट करू दे नाहीतर कुठे पण जाऊन बसशील। तेरा नाही तेरा ये शीट मेरा तेरा भी बस बघू इथं। काय झालं माझ्या बाळाला भूक लागली थांब खायला देते। कुठं गेलं हा जरा किती सुकलंय माझं बाळ। अजून पाहिजे देणार अजून देणार हा हे तरी लागू दे माझ्या बाळाच्या अंगाला खा रे खा। आलेत का सर्व माही आला का हो आलो हा हा तर आपल्या समूहातील 2 सदस्य अग्नेय कक्षेत आणि उर्वरित ईशान्य कक्षेत म्हणजे 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 वाघाची पंजे अगं म्हणजे आपण दोघं या कक्षेत उर्वरित या कक्षेत चल काकू ही सीट माझी आहे माझी पण हीच सीट आहे। यांची सीट बाळा सरक जरा इकडं बसू दे त्यांना त्यांची सीट आहे। बस नाही इथं बाप रे एवढी मोठी जागा राहू दे काकू मी बसतो तिकडच निघ मग मोहर। ही माझी सीट सई प्रतीक ही तुमची आणि माही तुझी ही साईड लो 7 नंबर। ओके एक्सक्यूज मी काय ही पण सीट तुमची आहे का 7 नंबर होय माही 7 नंबर मला फॉर अ रिझन तुमचं पण नाव माही आहे होय मी महेंद्र पाटील फ्रॉम नांदेड। एक सेकंड B1 7 नंबर ही तर माझी सीट आहे तुम्ही कोच तर नाही चुकला ना डेफिनेटली नॉट वरची 8 नंबर आहे ना ती माझी आहे तू वरी जाऊन बस काय आहे ना वय झाले गुडघे लय दुखत्यात एकदा बसलं की उठता येत नाही आणि उठलं की बसताच येत नाही पायाची लय आगा गोती बघा। ए म्हाताऱ्या काय का आजोबा पायाची आग होत होती ना। वय लय आग होती ग तुम्ही मधुमेहाची तपासणी केली का? मधुमेह तसलं काही नाही बा आपल्याला ते शुगर आणि काय म्हणतात बघ ते मात्र आहे काय सांगू तू मासनी लय त्रास होते सून दिवाळीचा लाडू देत नाही म्हातारी चहा पिऊ देत नाही पोरग पोटचं पोरग हो रात्रीचं टॉनिक मारू देत नाही आणि नाक ती तंबाखू खाऊ देत नाही बीपी वाढला की शुगर कमी होती आणि शुगर वाढली की बीपीच कमी होते। माही ब्रो झील जातो मी बोल अरे असं कसं सिनियर सिटीजन कडे असतो ऑप्शन लोअर बर्थ बुक करण्याचा। खाऊ दे ना आशा तसा पण म्हातारा जाणारच आहे। ए काय बोलले का अहो कशाला घेता डोक्याला ताप माही आजोबा खावा गायच्या काकू माझ्या तूच खा तुलाच कमी पडेल। ओके बाळा काय झालं? बघ ना ती काकू कशी करते बघतेच मी काय गे बाजार बसवे। नाही
हेच ना थर्ड एसीचं जनरल होतं. तिकीट आहे का तुमच्याकडे? फुकटे फुकटे कोणाला म्हणते का? तुम्हालाच की. तुमच्याशिवाय हाय कोण इथं? असं कसं म्हणते? फुकटी 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 फुकटी. या चांदा म्हणले. आता काय करता? तिकीट आहे माझ्याकडं. आणि या काकांचं तिकीट? काका कोणाला म्हणते का? टवळे. 3 वर्षाचं वसलंय ते माझं. त्याचं कशाला तिकीट पाहिजे तुला? काकू भारतीय रेल्वे नियमानुसार ए, फुकणीच्या. चल गप्प बस. हो काकू मी म्हणतो तुमचंच बरोबर आहे. हा, आशा तुझा मी का जाऊ? आशा गो. चल निघ. शिबाई कसली बाई होती ती? किती कडू बोलत होती. माणसाने कसं नेहमी गोड बोलावं. अगदी माझ्यासारखं. बघा कोण बोलते. काय? कोण बोलते? रॉंग नंबर. अरे मी पण रॉंग नंबर. ए चिन्मय, काय त्या काकू दुसरीकडे जाऊन बसतात काय बघ ना. आपण सगळे फ्रेंड्स एकत्र बसू. काय मी बघू. नको नको मला नाही वाटत ते काकू ऐकतात माझं. एकदा ट्राय तर करून बघ. बरं बरं बघतो. काकू काय नाही काकू झोपा झोपा. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. हा झोपला ग बाई. शिरीन ही बाई काय ऐकत नाही. तिकडच्या कक्षात कोणी करतं का ऍडजस्ट ते बघतो. हो बापरे. हा. ए ऐका ना. हा. अरे बरं झालं चिन्मय आलास. चल पुढचा प्लॅन डिस्कस करूया. हा प्लॅन. हा व्हॉट इज दिस? बेबी याला म्हणतात तंबाखू. ते माहितीये मला. व्हॉट इज दिस? याला म्हणतात म्हातारा. किती फन्नी आहेस रे तू. फक्त तुझ्यासाठी. काय आजोबा, तुमच्या वयाचा मान ठेवून तुम्हाला खालचा बग दिला आणि तुम्ही हे असं करताय? मी काय केलं? काय नाटक करताय आजोबा? तुंकलं ना आत्ताच. तुंकलं? अरे मॅच तुंकलं. अहो पण आजोबा. अरे बाळा तुला सांगितलं ना एकदा उठलं की बसता येत नाही आणि बसलं की उठताच येत नाही. माही रिलॅक्स. बरोबर ठीक आहे. मी कुठे होतो? हा प्लॅन. ते सर्वात आधी आपण जाणार दिल्लीला. दिल्ली नंतर मनालीला पण जायचं आपण. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक्सक्यूज मी, तुमचे डोळे फार सुंदर आहेत हो. शिग बाया 2च रुपये दिले. परदेसी परदेसी जाना नाही. हा ठीक आहे ठीक आहे. चिन्मय तू काहीतरी सांगत होतास. हा हा सर्वात आधी आपण जाणार. चाय 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 चाय. हा तर सर्वात आधी आपण जाणार. हा तर सर्वात आधी आपण जाणार दिल्लीला. चाय 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 चाय. हा तर सर्वात आधी आपण जाणार दिल्लीला. अरे दिल्लीला तुम्हाला माहितच आहे एम्स आहे एम्स. अख्खा दिवस एम्स मध्ये घालूया. अरे दिवस काय अख्खी ट्रिपल एम्स मध्ये करूया. अरे मनाली. हा मनाली. मी ऐकलंय मनालीमध्ये एक मोठा म्युझियम आहे. आपण तिकडे जायचा. अरे माझी हिरवळ. हा ठीक आहे ठीक आहे. याची हिरवळ पण बघूया.
आणि आपल्यात प्राण उरलेच तर मनालीमध्ये एक ट्रेक आहे, आपण तिकडे जायचं. आईस्क्रीम आईस्क्रीम गरम गरम आईस्क्रीम 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 गरम गरम आईस्क्रीम. गरम आहे हो, एक मिनिट. यारा यारा फ्रेंडशिपचा खेळ सारा. येडे तळ कधी उन्हाळ मस्ती जरी जगरण तरी न सुटते. यारी होती मग सरी बरस दिल फुल दिल फ्रेंडशिपच्या बागा. भले से मोठी खिशास खिडकी तरी कधी कोणा लागे न खिडकी. यार रस छोया गोरी लडकी दिला हक्काची जागा. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय. धडका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी लई गुंडाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी लई गुंडाट हाय. जैसे नुक्कड़ की चाय करारी. आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय. ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय. दोस्ती आपली तुटणार नाही. सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी लई गुंडाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी लई गुंडाट हाय. आपली यारी Room number 420. Okay, ma'am. You just don't worry.
I'll definitely do something. तिवारी जी, तिवारी जी, तिवारी जी. चला मैडम. What are you doing? तुम्ही बॅक सीट चेक नाही करत का? का हुआ मैडम? रूम नंबर 420 मध्ये कुणीतरी घोडा आणलाय. घोड़ा घोड़ा लाया है. घोड़ा कैसे लाया है? अरे हाँ हाँ, एक छोटे बैग में घोड़ा आया था, हमने ही ऊपर जाने दिया था. अरे असं कसं करू शकता तुम्ही? कुणी मेलं असतं तर? घोड़े से कैसे कोई मर सकता है मैडम? कैसे मर सकता है मतलब? ढिशक्याव करके? नहीं, ढिसक्याव नहीं करत है. घोड़ा तो खबड़क खबड़क करत है और ज्यादा से ज्यादा करत है. अरे वो वाला घोड़ा नहीं, ये वाला घोड़ा. बंदूक. Are you gone kids तिवारी जी? Get up. Now go to room number 420 and get the job done. और अगली बार से सारे बैग अच्छे से चेक होने चाहिए. Now get lost. चल धन्नो, खबड़क 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 खबड़क. OMG, किती लेट झालाय. गेस्ट अजून नाही आले. माझी तर शिफ्ट पण संपत आली आहे. कधी येतील काय माहिती. तिवारी जी, व्हाट इज दिस तिवारी जी? अरे हाँ, मैं तो मजाक कर रही थी. अब तो खामखा सीरियस हो गए. आप तो मेरे पिताजी जैसे. नहीं. बॉयफ्रेंड? हाँ, बॉयफ्रेंड जैसे हो ना. बस अगली बार कस्टमर आएगा तो बैग अच्छे से चेक करना. ओके तिवारी जी, बाय, लव यू. वेलकम सर, वेलकम टू हॉटेल हनीमून व्यू. थैंक यू. वेलकम मैम. वेलकम सर. उस बैग में क्या है? तनी देखन तो दो. नाही, हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. त्याला मी हातही लावून देणार नाही. नहीं, हमका देखना है. नाही लाओ. नाही नाही. अच्छा, बिस्तर सजाने का सामान लाए हो. मज्जा आहे बुवा कुणाची तरी. ग कुणीतरी येणार ग. आई गो. Hello, sir. Yeah. No, we don't do that here. Sir, तुम्ही या. Excuse me, miss. What's your sweet name? Can't you read, sir? It's written over here. My name is Sakshi. Sakshi and Mahi. Don't you think we sound good together? एक्सक्यूज मी काही बोलू का? हा बोल. आमची 6 जणांची बुकिंग होती. कॅन यू प्लीज चेक? Sure, sir. I'll definitely do that. That's my job. Let me check, sir. Can you please tell me your name? या, इट्स प्रतीक देशमुख. I'm extremely sorry, sir, but there is no booking by this name. असं कसं? आपण तर बुकिंग केली होती ना? But yeah, sir, there is a booking under name Mahipatrao Sripatrao Khotre. मी लघुशंका दूर करून आलो. आओ महिपतराव, तुमच्या नावाने बुकिंग आहे तर. Sir, your keys.
थँक्यू. चला महिपतराव येत आहे ना. निघ तू. महिपतराव, I don't think we sound good together. Good? My foot. Good तर या हॉटेलमध्ये काहीच नाहीये. फार ऐकलं होतं या हॉटेलच्या फास्ट सर्व्हिस बद्दल. तब्बल 4.5 मिनिटं झाली मी तिथे बसलीये. कोणी साधा चहा सुद्धा विचारायला आलं नाहीये मला. I'm sorry ma'am. Don't. I'm extremely sorry ma'am. I'll order something for you. Waiter. Sorry. काय बोलते मी? Waiter, bring your orange juice and sandwich for ma'am. आशा चल, मला नेक्स्ट टाइम सुद्धा थांबायचं नाही आता. सर सोडा सर. सॉरी साक्षी, सॉरी. काय सॉरी? तुमच्यासारख्या लोकांना ना मी चांगलीच ओळखते. आधी फ्लर्ट करायचं, मग हात धरायचा आणि मग हा, जाऊ दे. तुम्हाला असं नाही करणार. तुम्हाला ना पोलिसांच्या हवाले केलं पाहिजे. तिवारी जी, का हुआ मैडम? या चिचोराने मला छेडलाय. तिवारी छेडलाय. याला पोलिसांच्या हवाले करा. का बे बुड़बक, हमारी गर्लफ्रेंड जैसी मैडम को छेड़ता है? नाही, काहीतरी गैरसमज झालाय. लेट मी एक्सप्लेन प्लीज. नहीं, चल पुलिस थाने चल. अभी तेरी सारी जबानी निकालता हूँ. चल. नाही प्लीज, मला बोलू तरी द्या. ऐकाल तरी माझं. वो सब ना पुलिस थाने में बताना. 2 फटके लगेंगे ना तो तेरे अंदर का मजनू बाहर आ जाएगा. समझा? नाही प्लीज, एकदा ऐका तरी यार. नहीं. माही, तुझं नाही ऐकणार ते. लेट मी हँडल दिस. तुझा मैडम जी ऐका ना. बोलिए ना. सॉरी बोलतोय ना तो. बोलतोय. सोडा ना त्याला. आप कहो तो सही रहे हो मैडम, पर हमारी भी कुछ जिम्मेदारियां हैं. ओ, एक मिनिट. हे नाही रे, पैसे दे. हे काय चिल्लर? ठेव तुझ्याकडेच. ना पैसा ना मुलगी. इतने में एडजस्ट कर लीजिए ना तिवारी जी. ठीक है मैडम, बस आप कहते हैं इसीलिए हम एडजस्ट कर लेते हैं. थैंक यू तिवारी जी. चलिए जाइए अब. काय रे हे अक्कल शून्य माणसा. अगं मला वाटलं तो तुझा हात होता. तू तर शांतच बस. मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये. अगं आशा. शट अप यू फूल. फुल? अरे हा फुल. आशा. आणि असा झाला महिपतरावांचा पचका. अरे प्रतीक, चल ना जाऊया. अरे किती काय करतोस? आत्ताच तर आलोत आपण. जाऊया थोड्या वेळाने. प्रतीक, आपण दिल्ली ही माझी स्वप्न नगरी आहे. आता असं वाटतं कधी एकदा एम्सला जाऊन येणार. हे घाबरे, तू परत तुझा मोनोलॉग सुरू नको करूस. खूप घाण घेतोस. बरं ठीक आहे. मग चांदणी चौकात जायचं का? नाही रे, तू जा. मी थांबतो इथेच. आजारी आहे ना सई? आजारी? काय रे, खरंच आजारी येते. तू जा. बरं ठीक आहे. मी एकटाच जातो एम्सला. मग म्हणायचं ना एम्स दाखवला नाही म्हणून. एम्स चले हम. हास गेला बाबा एकदाचा. आता मी आणि सई दोघं एकटेच. आम्ही पार्कला जाणार. ती माझ्या मिठीत, मी तिच्या मिठीत. मस्त मजा येईल. पण काय यार, ही कुठे राहिली? स्वतःच प्लॅन करते आणि स्वतःच लेट करते. मी कशी दिसते?
अगदी जुलाबासारखी. काय गुलाबासारखी दिसतीयस. तुझ्या सौंदर्याने ना भारावूनच गेलो बघ. ईश तू पण ना. खरंच ग, फार सुंदर दिसतेस. मी काय म्हणतो, ते पार्कचं जाऊ दे. चल आपण आज जाऊ. कुकी आपल्या पार्कचं ठरलंय ना, मग आपण पार्कलाच जाणार. हो, वॉलेट राहिलंय माझं, कारण पैसे मलाच भरावे लागतील. काय काही नाही बेबी, आणतो मी वॉलेट. लवकर ये हा, मला तुझ्याशिवाय नाही करमत. हे प्राची. हाय बेस्टी. किती दिवसांनी कॉल केलास? तुला माझी आठवण येते की नाही? बेस्टी म्हणतेस ना मला? सॉरी यार, थोडं कामात होते म्हणून लेट झालो. आता केलाय ना कॉल. सांग काय चाललंय तुझं? काय सांगू तुला, आम्ही ना ट्रिपवर आलो आहोत. बरं, तो प्रतीक आहे का बाजूला? नाहीये. वा, सोडलंस तर त्याला? नाही नाही नाही. नाहीये म्हणजे सध्या नाहीये. येईलच तो आता. वॉलेट आणायला रूमवर गेलाय. आहे का तोच अजून? बाय द वे, तुमचं ट्रिपचं कसं काय ठरलं बघ अचानक? आम्ही ना एकमेकांची बाजू समजून घेत आहोत. वी आर गिव्हिंग इच अदर अ चान्स अँड आय एम रिअली होपफुल अबाउट. तसं मला तुमच्या दोघांचं चांगलंच व्हावं वाटतं. आणि हे बघ, मला याच्यामध्ये इंटरफेअर तर बिलकुलच नाही करायचं. तरी पण करतेच. म्हणजे विचारते, नक्की झालं तरी काय होतं ग तुमच्यामध्ये? आमच्यात ना छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत होती. तो ना मला वेळ द्यायचा, ना माझं ऐकून घ्यायचा. ओ दॅट इज सो सॅड. आता तरी वेळ देत असेल ना ग तो तुला? हो, आम्ही पार्कला जात आहोत ना. म्हणजे पार्कला जाण्यासाठी पण त्यानेच विचारलं वाटतं. नाही ग, म्हणजे पार्कला जाण्यासाठी पण मीच विचारलं त्याला, पण तो येत तरी आहे ना. यू नो व्हॉट सई, आय फील सो सॅड फॉर यू. तुला वाईट वाटेल मी बोललेलं, तरी पण बोलतेच. तो तुझ्यासाठी काहीच एफर्ट घेत नाही. ही इज अ रेड फ्लॅग अँड ट्रस्ट मी, यू डिझर्व समवन सो मच बेटर. तो रोहन लाईन देत होता ना तुला, पण तू काय केलंस? त्या डांबऱ्यासोबत निघून गेलीस आणि तुझ्यामुळे रोहनसोबत आता मला राहावं लागतं. तू ना खूप भोळी आहेस. इझिली मॅनिप्युलेट होऊन जातेस. हो ग, बरोबर आहे तुझं. नेहमी मीच का समजून घ्यायचं त्याला? एक्झॅक्टली. मला ना या गोष्टीचा खूप राग येतो. नेहमी मीच माघार घ्यायची का? त्याच्या काय जबाबदाऱ्या आहेत की नाही? आता कसं बोललीस माझ्यासारखं? त्याचा तो इगो आहे ना, मला तोच फार खटकतो. काय काय खटकतं का तुला एवढं? इगो? तुझा इगो बघितला का? तुझ्या उंचीपेक्षा डबल आहे. अरे तू ऐकून तरी घे ना माझं. काय ऐकायचं राहिलं का आता? पहिल्या दिवसापासून तुझे नखरे मी झेलतोय. माझ्या मित्रांना सोडून तुझ्या मागे मागे फिरतो मी, आणि त्या चार चौकात तू माझी इज्जत काढ. तरी नेहमी मी सॉरी बोलावा. स्वतः आलीस कधी सॉरी बोलायला? सॉरी पण मी सॉरी नाही बोलणार, कारण मी कधी चुकतच नाही. चुका मोजायला बसलो ना, अवघं आयुष्य कमी पडेल. माझ्या चुका म्हणतोस, जसा तू तर कधी चुकतच नाही. सांग ना, काय आणि कधी चुकलो ते? कधी लक्षात असतो का तुला माझा बर्थडे? काही सरप्राईज प्लॅन केलायस माझ्यासाठी? नेहमी मीच करायचं. सरप्राईजच आणलं होतं, पण तुला कधी आवडलेलं माझं सरप्राईज? आणि हा, राहिली गोष्ट बर्थडेची, 9 नोव्हेंबर व्यवस्थित आठवतं मला. अरे बावळट, 22 फेब्रुवारी येते. हा तेच ते, एखादा दिवस पुढे मागे. तुझ्या सोबत वाद घालणं म्हणजे ना, राहू दे, जा तू. मला माझा पर्सनल स्पेस दे थोडा. हा, हे तुझा पर्सनल स्पेस. चाललो मी माझ्या मित्रांकडे, जे मला समजून तरी घेतील. बापरे, आज खूपच काम केलं मी. बाकीचं काम उद्या करते. कुठे गेले ते सगळे, मला एकटीला सोडून? ए सई, तू एकटीच? आणि प्रतीक कुठे आहे? गोगळ्यात तेल लेणे. तेल
अच्छा बाजारात गेलाय हे हो बाजारातच येडीचे अच्छा हे लोक बाजारात गेलेत जर हे लोक एकटे जाऊ शकतात तरी शिरीन पण जाऊ शकते आता मी या जगाला दाखवून देईन दॅट आय एम कॅपेबल हमने सोए हैं हमने जागे अब ये गम मुझे अपना सा लागे यादों के धागे आँखों के धागे दिल पे बदोबदी बदोबदी अय्यो काटे टाक सगळं मूड खराब केला जे या जगात एका उभरत्या ज्युनियर कलाकाराला कोणी रोल देतं का रोल काय एक सिनियर येतो आणि एका ज्युनियर कलाकाराचा रोल हिसकवून नेतो जाऊ दे बाबा जाऊ दे आपल्यासारख्या टॅलेंटेड लोकांना ना किंमतच नसते बरोबर बोलते पतंजली लेट्स गो गोठ्यातलं वासरू गोठ्यातलं वासरू लाडाचं लेकरू कुठं दिसेना मला ग बाई बाई कुठं दिसेना मला इथं दिसेना तिथं दिसेना इथं दिसेना तिथं दिसेना शोधू कुठं शोधू कुठं शोधू कुठं दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला माझ्या लेकराला बघितलं का अगदी अगदी तुमच्यासारखा दिसत होता मने ना मालूम से आगे जाओ नाही कुठं शोधू आता त्याला भाऊ पण तुम्ही कधी साताऱ्याला आलेला का हो? सातारा जाऊ दे मी पण कुणाच्या नादी लागती पण कुठं शोधू आता त्याला कुठं असेल तो मोमोज म्हणजे नक्की तिथं आला असणार ताई 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 माझ्या लेकराला बघितलं का 3 वर्षाचाच आहे हो कधीपासून दिसेना झालाय एवढा नाही नाही एवढा आहे बघा हा इकडं आहे आता आले ना कसं प्लेट मोमोज काटे गया अयो पैसा भी नहीं दिया नहीं म्युनिसिपालिटी वाले उठा के ले गई घेऊन गेले काय करतो त्याला लहान आहे तो असे कसे घेऊन गेले हो? माझा वासरू मंडळीसाठी काहीतरी गिफ्ट घेतो अयो काय छान मागणं काय र कितीला दिलं 500 500 एवढं महाग असंच सोनाचं राजस्थान का वो भी पेंटेक्स आहे ते कोणाला गंडवतो तुझ्यापेक्षा 38 पावसाळे जास्त पाहिलेत म्या 50 1 रुपया जास्त देत नाही ले लो 20 में ले लो पर राणा जी जाओ यहाँ से मुझको राणा जी माफ कर दो गलती मारे से हो चल नाटक न करू पॅक कर अलग निरंजन याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय हा तर आपला धोंडू काय रे धोंडू कुठं होता एवढे दिवस ढूंढू कौन ढूंढू उधर जाके ढूंढो अरे धोंड्या हे काय अवतार केलाय दाढी कापली कपडे फाडलेत चल घरी तुझा बा वाट बघतोय बा कौन बा ये धरती मेरी माँ है
और ये अंबर मेरा अब्बा है अलख निरंजन. अरे गावाकडनं दिल्लीला काय आला सौताच्या बाला विसरला म्या कोणी ओळखलं का? इल्ले अरे इल्ले लहानपणी डुंगण धुतलंय तुझं. डुंगन कौन डुंगन? मैं किसी डुंगन को नहीं जानता. म्हणजे तू धोंडू नाहीस? नाही. पक्का नाही. नो मीन्स नो. हायवे शेजारची 1.5 एकर जमीन सुद्धा तुझी नाही. ना 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 माझीच आहे. नाही नाही. लाव मग अंगठा चल. नग अंगठा नग नग अंगठा. अहो बाबा नग अंगठा नग लावा. करत बस आता. अलक निरंजन अलक निरंजन. अगं सोनी आमचा धोनी ग. बाबा इट्स ओके बाबा. स्पर्श नका करू मला स्पर्श नका करू. बकेट लिस्ट पूर्ण करून घेते. बार्गेन नाही नाही इफेक्टिव्हली बार्गेन करायचंय. कितने कॅरेट का कंगन है? कॅरेट 26 कॅरेट. 26 कैरेट. हाँ 26 कैरेट है. कितने में दिया? 5,000. 5,000. वाव एवढं स्वस्त. नाही नाही तरी पण बार्गेन करतेच. ऐसे कैसे भैया? मुंबई में तो सिर्फ 3,000 में मिलता है. 3,000 में देना है तो दो. चलेगा कोई भी आचार चलेगा. मैडम साहब कंगन लो. हाँ थैंक यू. यस बार्गेन डन. मैडम साहब कंगन. अयो बेबी सोना चांदी तो चलता रहेगा. पहले पेट पूजा फिर काम दूजा. दिल्ली आके स्ट्रीट फूड नहीं खाया तो क्या खाया? हाँ एक प्लेट इडली. अयो रामा या ना रास्कला. इडली देखती मैं तेरे को. हाँ वो जो बेचती मैं मंडे तक. हाँ एक प्लेट मोमोज. सांबार दो नारियल चटनी. दो. ओ पापी जी क्या ये हमारे पास सारी तरह की किताबें मिलेगी. हार्दिक पांड्या कैप्टन कैसे बना से लेके ईडी की वॉशिंग मशीन कैसे चलती है ऐसे सारे सवालों के जवाब मिलेंगे. सगळे फेक पब्लिकेशनचे. फ्रॉड डिटेक्शन डन. आता मला कोणी नाही फसू शकत. अलख निरंजन. बालिके तुला फसवण्यासाठी तर पूर्ण जग बसलंय पण तुला सांभाळणार कोण? मी तुझा मसीहा. बाबा पण तुमचं नाव बाबा बामदेव आहे ना? बालिके चेहऱ्यावरून मूर्ख वाटतेस. जी आहेस का? नाही बाबा हवं तर 4 शिव्या द्या. नको चपल्याने मारा. पण हे असलं काय अबद्दल बोलू नका बाबा. असलं काय बाबा तिचा मेलोड्रामा खूपच आहे. तुमचा टेप रेकॉर्ड सुरू करा. कई सालों की कड़ी तपस्या के बाद मैंने अपने आप को इस काबिल बनाया है. मुझ में ऐसी शक्तियां, दिव्य शक्तियां जो सुलझे को उलझा दे. हाँ? जो उलझे को उलझा दे. हाँ? जो उलझे को सुलझा दे. हाँ. अगं बरोबर बोललो की म्या. सॉरी. मेरे ऐसे दो नैन चक्षु जो तेरे किताबों की मार्किंग से लेके तेरे मन की गहराई तक देख सकते हैं.
इथे गुरु भारी आहे, इथे शनी हलका आहे, मंगळ मंगळ तुझ्या चेहऱ्यावर आहे. बापरे, इथे प्लुटो पण आहे. बाबा बाबा प्लुटो बाबा कोण? अर्थातच मी. तुझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत, हो बाबा. याला सोडवणार कोण? कोण? अर्थातच मी. परंतु माझ्या सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. काय बाबा? अंग्रेजी के लिए एक दबाइए, हिंदीसाठी स्वतःच्या राज्यात परत जा. कोणिंचिवा, मैं हूँ हाकुशिकू. जपानीसाठी 3 दाबा, मराठीसाठी 4 दाबा. हा 4 दाबा. बल्ले बल्ले, अलक निरंजन. बालिके, तू मराठीचा पॅक निवडलेला आहेस, परंतु पुढच्या सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी तुला 2 सहस्त्र द्यावे लागतील. 2 सहस्त्र? 2K babes, 2000 रुपीज. थोडं जास्ती नाहीत का? ए हेंद्रे, इकडे. आता तुझ्या बाण दिलेलं 3000 त्या भंगार बांगड्यांवर खर्च केलं तेव्हा ना अक्कल आली तुला? बालिके, आयुष्याच्या मौल्यवान प्रश्नांसाठी तुझ्याकडे 2000 नाहीयेत. तू आहे तुझ्या जिंदगीवर. ठीक आहे बाबा, करते मी पे. पेटीएम वर 2000 रुपये ढापले गेले. बाबा, आता सांगा ती प्रीमियम नॉलेज. बालिके, तू समस्या सांग. हीच तर समस्या आहे ना बाबा. मला या जगात काय सुरू आहे? बस बालिके, फार बोर मारतेस. नाव लेट मी कॅल्क्युलेट. अच्छीत गच्ची, गच्चीव टाकी, टाकीत मासा. मासा अडकला वाटतं. टाइम प्लीज. हा कोण बोललं? हा कोण बोललं? जबरदस्त नाही त्या गोष्टी करतो कशाला? म्हणून म्हणून रोल कट होतात तुझे. बालिके, बस खाली. बाबा, ती प्रीमियम नॉलेज. बालिके, इथून सरळ जा. तिथे तुला डॉलीची टपरी दिसेल. तिथून राईट टर्न घे. तिथे तुला मोठं वड्याचं झाड दिसेल. त्याच्या तू 1 2 3 4 160 चक्र मार. ठीक आहे बाबा, आत्ताच 160 फेऱ्या मारून येते. बाबा, खरंच उत्तर मिळतील ना? मी खोटं बोलतोय? अर्थातच हा? मी खरं बोलतोय. हा. बाबा बाबा बाबा, ओटीच भरली असती तुमची, पण नारळ नाहीये. हळदी कुंकू आहे ना? बाबा, 1 मिनिट. हा, डोक्यावर पदर घेते. अगं बाई, तिकीट झालो. अय्यो मामी, तू पण ये ग. ठीक आहे बाबा, आत्ताच 160 फेऱ्या पूर्ण करून येते. बाबा बामदेव की जय. वा बाबा वा, काय मोठा मासा पकडला तुम्ही. अय्यो हा, माझा पण प्रॉफिट करून दिला की. अगं, हे तर काहीच नाही. आता बघ सगळ्यांना कसा चुना लावतो ती. काय यार, एवढ्या लवकर कसं काय बंद होऊ शकतं? जाऊ दे, चांदणी चौकात आलोच आहे तर घेतो बघून. हे चिन्मय, अरे प्रतीक, तू तर सई बरोबर थांबणार होता. काय रे, काय झालं? काही नाही यार,
अरे सांग ना. आजारी आहे थोडा. आजार पसरतोय वाटतंय. ए गप्पे. बाबा, ईद मुबारक. एक काळा आणि एक पांढरा बकरा आलाय. अरे हे बघा, इकडे पुस्तकांचा डोंगर दिसतोय. तो डोंगर सोड बालक. तुझ्या चेहऱ्यांवर समस्यांचा डोंगर कोसळलेला दिसतोय. प्रतीक, दिल्लीच्या प्रत्येक गल्लीत एक तरी ढोंगी असतोच. वत्स्य, बाबाला ढोंगी बोललास, एक श्राप फेकून मारेन. सर्व परीक्षेत नापास होशील. ए, हा कोण बोलणारा? आणि तू काय आम्हाला श्राप देणार रे? बालक, पुन्हा दुस्सास. लगता है प्यार में धोका खाए हो. तुझ्या आईला गप्पस. जास्त बोलतो का रे? प्रतीक, राहू दे. याच्या कुठे नादी लागतो. ते बघ, किती छान छान पुस्तके आहेत इथे. दादा, तुमच्याकडे हाऊ टू क्लीन युअर इमेज बाय JBP आहे का? नहीं बाजी, हमारे पास ये किताब तो नहीं है. मग कोणतं पुस्तक आहे तुमच्याकडे? सायलेन्स. सायलेन्स बाय पॅट कमिन्स. छे, मी असली डिप्रेसिंग पुस्तकं नाही वाचत. हे जिन्मय, हे बघ, आपला रिझल्ट आलाय. काय रिझल्ट? माझं काय झालं? हा थांब, सांग लवकर. हो रे. ए बघ, मी पास झालो. यस, बरं झालं रे, पास झालो. टेन्शन गेलं बाबा एकदाच. हा, माझं काय झालं? हा बघतो. अरे बघितलं का, आपला माई सुद्धा पास झाला. बरं झालं रे देवा, त्या गरीबाचं भलं केलंस. हा ठीक आहे. मी किती आलो? हो रे, थांब. चिन्मय, हा हे बघ, फर्स्ट कोण आलंय? फर्स्ट ना. फर्स्ट तर आपली आशा आली आहे. काय? मी फर्स्ट ना आलो? दाखवू इकडे. चिन्मय. काय चिन्मय? हे नाही होऊ शकत. अरे काय झालं? हे कधीच नाही होऊ शकत. अरे सांग तरी काय झालं? अरे रिझल्ट विथेल्ड आलाय माझा. हे बघ चिन्मय, नक्कीच काहीतरी टेक्निकल इश्यू असेल. आणि पास तर तू होणारच आहेस. अरे पण माझा रिझल्ट कसं काय विथेल्ड येऊ शकतो? एवढा काय घाबरतो रे? इथे अख्ख्या बॅचचा रिझल्ट विथेल्ड आलाय. त्यात काय एवढं? ए, तुझा रिझल्ट विथेल्ड आला असता ना, मग कळालं असतं तुला. बालक, मी तर पहिलंच सांगितलेलं, बाबाशी पंगा घेशील तर पश्चाताप होईल. ए, काय बोलतोय हा? त्याला कळते काय तर सिच्युएशन काय आहे? क्रोधित नको बालक. एक श्राप फेकून मारेन, तुझी नंगी पुंगी करेन. ए, काय रे? कोणाला श्राप फेकून मारणार? बालक, हे बरं नव्हे. हा? याचे परिणाम वाईट होतील. सोडा मला. मी आता नांदेडचा धोंडो आहे हो. आता 10 मिनिटापूर्वी माझी जमीन गेली. आता राहिलेली इज्जत पण नका घालू. सोडा. मी आधीच बोललो होतो, ढोंगीच आहे याच्यात. सोडा ना. तुझं काय? तात्या सोडा मला. तात्या घरी लेकरं वाट बघतायत. तात्या ए, तुझा वाचले का बाई? वाचले. तात्या, सोडा तात्या, सोडा मला. घरी लेकरं वाट बघतात तात्या, सोडा. मी पवित्र आहे तात्या. वाचली का ताई? बाबा. हा? चिन्मय बाबा? चिन्मय तू? अरे, इथे काळी बाबा आणि पांढरी बाई होती. कुठे गेले ते? ते गेले मसनात. मसनात? अरे, त्यांनी मला झाडाच्या 108 फेऱ्या पूर्ण करायला सांगितल्या होत्या. कसला 108 फेऱ्या? काय बोलते ही? अरे, ते एक बाबा होते. त्यांनी मला सांगितलं होतं की मी झाडाच्या 108 फेऱ्या पूर्ण केल्या ना, माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अगं वेडाबाई, ढोंगी होता तो. तू त्याला पैसे वगैरे तर नाही दिलेत ना? ढोंगी? काय? म्हणजे माझी फसवणूक झाली?
इथे खरी फसवणूक तर माझी झाली आहे. चक्क रिझल्ट विथेड केलाय माझा. चिन्मय, शिरीन, आपल्याला त्याच्या मागं मागं जावं लागेल. त्याने काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे चिन्मय चिन्मय आहा. हो हो हो. आहा. मस्त स्टीम झालं. काय ग्लो आलाय यार. आणि काय ते सिल्की हेअर्स. शी, कसला घाण वास येतोय. उंदीर मेला की काय. जाऊ दे, माझाच वास येतोय. आज अंघोळ करावी लागेल. चला मैपतराव, ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. गाना आए या ना आए, गाना चाहिए. ऐक, अरे शॅम्पू कोण सांडला इथे. मी इतका अभ्यास केला, रात्रीचा दिवस सुद्धा केला, मग माझा रिझल्ट कसं काय विथळ देऊ शकतो. नाही नाही, नक्की माझंच नाव होतं का ते. परत एकदा चेक करतो. अरे 17 वेळा चेक करून झाले, रिझल्ट बदलणार नाहीये तुझा. काय रे, लावले ना दिवे, झाला ना फेल. फेल नाही झाले, फक्त रिझल्ट विथेल्ड आलाय माझा. कॉपी केली असेल फायनल परीक्षेत म्हणून झाला असेल रिझल्ट विथेल्ड. चिन्मय जोशी आणि कॉपी शक्य नाही. गेले तुझे मित्र पुढे, देत राहा आता तू सपली. नाही जोशी खानदानाच्या नावावर कलंक आहेस तू. नाही हा? आई वडिलांना फुकटची स्वप्न दाखवलीस. नाही MBBS ला जाणार, मोठा डॉक्टर बनणार नाही. असं म्हणत होता ना तू. नाही. देत बस सपली, देत बस सपली, देत बस सपली. बस करा. अरे चिन्मय, टॉवेल दे ना. टॉवेल दे ना. तू जेवून घे. चीनू, आता कसं वाटतंय. गारगार वाटते. आता कसं वाटतंय. गारगार वाटते. चिन्या, मी काय म्हणतो, तू पण फेशियल करूनच टाक. मस्त पैकी पोरी पटतील बघ. चिन्या, गेला वाटत. चिन्मय चिन्मय दरवाजा उघड. हा हा, आलो. अरे त्याने काय बरं वाईट करून घेतलं नसावं ना. थांब, मी दरवाजा तोडतो. तोड तोड. नाही, उघडाय. हो, उघडाच आहे दरवाजा. दरवाजा नाही रे, तू उघडायस. चिन्मय, अरे एवढा काय काळजी करतो रे. लागेल तुझा रिझल्ट लवकरच. आणि हे बघ, मी UG सेक्शनला कॉल करतोय की नाही, होईल सगळं सॉर्ट. चिन्मय बघ, एवढं टेन्शन नको घेऊ. अरे तू किती स्टडी करतोस. तुझ्यामुळे आम्ही पास होतो. आणि चिन्मय जोशी, चिन्मय आमच्या बॅच टॉपरचा रिझल्ट विथेल्ड. इम्पॉसिबल. नक्कीच नक्कीच काही टेक्निकल इश्यू असेल. अरे तू बघ ना, तू BDS टॉपर आहेस, NUMS, NTS, MTS अशा कितीतरी परीक्षा टॉप केलायस तू. तुझा रिझल्ट विथेल्ड. अरे मी सांगते तुला, टेक्निकल इश्यू आहे. तू टेन्शन नको घेऊ. ओके, आपण ना हवं तर MUHS ला ईमेल करूयात आणि होऊन जाईल सगळं सॉर्ट. ओके, डोंट वरी. MUHS कशाबद्दल बोलताय तुम्ही. अरे आपला MUHS चा रिझल्ट आलाय. काय रिझल्ट. माझं काय झालं.
हा तू पास आहेस. अरे देवा पांडुरंगा तुझीच कृपा वाचलं. अरे मी पास झालो म्हणजे तुम्ही पण पासच झाला असणार. अरे तिने तिथे टॉप केला असतील रे. ओ हो 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 इश्क तेरा तडपावे. ऐकून तरी घेत जा काय सुरू आहे. रिझल्ट विथेल झालाय त्याचा. बावट कुठला? ओ यार चिन्मय सॉरी यार मला खरंच माहिती नव्हतं की तुझा रिझल्ट विथेल झालाय. विथेल 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 मला या विषयावर अजून काहीच ऐकायचं नाहीये. एकटं सोडा मला. सोडा मला एकटं. मी युजी सेक्शनला कॉल करतो. आपण MHS ला ईमेल करूया. चल. थँक्यू थँक्यू थँक्यू. मग पहिली आली आहे. हो हो देते ना पार्टी देते. फुकटे. चिन्मय मी काय म्हणते. अरे चिन्मय विथेलच झालाय ना रिझल्ट. फेल तर नाही झालायस ना तू. आशा यार तुला कळतं का ग कुठं काय बोलायचं ते. अरे मी तर कन्सोलच करत होते. झालं ना तुझ्या मनासारखं. आलीस मी पहिली. हो बाजूला. हो आली आहे मी पहिली. पण तुमच्या चेहऱ्यांवर तो आनंद दिसत नाहीये. हो थँक्यू थँक्यू थँक्यू. गाईस गाईस मी आत्ताच प्राचीला कॉन्टॅक्ट केला होता. तिचा आणि रोहनचा पण रिझल्ट विथेल्ड आलाय. आणि ते करतायत MHS ला कॉन्टॅक्ट. लागेल 2-3 दिवसात रिझल्ट. आणि हा आम्ही पण MHS ला ईमेल केला. होऊन जाईल सगळं सॉर्ट. डोंट वरी चिन्मय. जर सगळे एवढे म्हणतच आहेत तर नक्कीच काय मोठा इश्यू नसेल. आपण करूयात सगळे शॉट. मी काय म्हणतो जर आपण आता ट्रिपला आलोच आहोत तर मज्जा करूयात ना. मज्जा काय मज्जा करायची. आपण गेम्स खेळायचे का. गेम्स. हो आता एम्स नाही तर निदान गेम्स तरी. अशा स्टॉप इट यार. बस ना आता. आपण लुडो खेळायचं का. ते आयुष्याचे लुडो लागलेत. काय म्हणजे लुडो आवडत नाही मला. अरे रे रे माझ्याकडे एक मस्त आयडिया. आपण सगळे दमशनाच खेळू. नको नको मला सोडून ऍक्टिंग तरी येते का इथे कुणाला. मी काय म्हणते आपण ट्रूथ ऑर डेअर खेळायचं का. मला नाही खेळायचं हे ट्रूथ ऑर डेअर. कुणीतरी घाबरतं वाटतं ट्रूथला. कोण नाही घाबरत इथं ट्रूथला. चला खेळूया. ए गाईस गाईस नको नाही ट्रूथ ऑर डेअर. मला नाही खेळायचं. का बरं तू डेअरला घाबरतेस का. नाही नाही मी नाही घाबरत डेअरला. आय एम कॅपेबल. खेळू आपण. आपल्याला बॉटल लागेल ना. माझ्याकडे आहे ना बॉटल. शिरीन तू इथं बस. हे घ्या बॉटल आणि ग्लास. ए वेड्या रिकामी बॉटल लागेल आपल्याला. अरे हा चिन्मय चल ना एक गेम खेळूया. नाही मी नाही खेळत. अरे चल रे तू पण रिलॅक्स होशील. चल चल तुला पण बरं वाटेल. बरं ठीक आहे तुम्ही खेळा मी बसतो. तर हे घ्या रिकामी बॉटल. फिरव. प्रतीक ट्रूथ ऑर डेअर. डेअर. हा तुला ना सईसाठी उखाणा घ्यायचा आहे. नाही नाही ते नाही जमणार आपल्याला. हिम्मतच नसेल तर का घ्यायचा डेअर. हिम्मत तर ऐका मग. ऑर्थोपेडिक्सच्या JR फिमेल इंटर्न सोबत पॅचअप. ऑर्थोपेडिक्सच्या JR फिमेल इंटर्न सोबत पॅचअप. 3 फुटाच्या सईवरती 6 किलोचा मेकअप. एवढं प्रेम मी पण घेते हा उखाणा. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय.
प्रतीकराव कुठे दिसत नाही. अंधार झाला की काय? ट्रूथ और डेअर? डेअर. नाही नको नको. ट्रूथ. ट्रूथ. चल सांग तर मग, तुझ्या मते आपल्यातील सर्वात घाबरट कोण आहे? घाबरट. घाबरट चिन्मय. का? अरे कारण आम्ही आमच्या रिझल्टला कधी नाही घाबरलो, पण हा किती घाबरतोय, ते पण विथ्रॉल झालेल्या रिझल्ट साठी. वा वा वा, शिरीन मॅडम किती हुशार आहात तुम्ही. आहेच मी हुशार. हुशार? आणि तू एवढी हुशारी मार्केटमध्ये दाखवली असती ना, त्या बाबांनी फसवलं असतं तुला. चिन्मय, मला तुला हर्ट करायचं नव्हतं, मी तर फक्त मस्करी करत होते. मस्करी? ही मस्करी वाटते तुला? अच्छा अच्छा अच्छा, आत्ता सगळं कळते मला. आधी सर्वांनी हा गेमचा प्लॅन करायचा, मग मला गेम मध्ये बसवायचं आणि मग माझ्या रिझल्टचा विषय काढून माझ्यावर हसत बसायचं. खरं तर मी ते एम्स बघायला आलो होतो ना. मला आता एम्स बघायचंय, नाही ट्रिप कंटिन्यू करायची. चाललो मी. चिन्मय, चिन्मय, मी त्याला सॉरी म्हणून येऊ का? नको, राहू दे. मला वाटतं आपण त्याला त्याचा वेळ दिला पाहिजे. 2 दिवसात होईल तो बरा. मी काय म्हणतो, तोपर्यंत आपण गेम कंटिन्यू करू. ठीक आहे. ठीक आहे. शिरीन, तू बॉटल फिरव. माही. ट्रूथ और डेअर? ऑफकोर्स डेअर. डेअरचा बादशाह आहे मी. बादशाह. हा, तुला ना आपल्या ग्रुप मधून तुझ्या फेवरेट पर्सनची मिमिक्री करायची आहे. इतकंच आत्ता करतो. मग माई सर, कोण आहे तुमचा फेवरेट? सिरियसली, हे पण तुम्हाला मीच सांगू? दमले ग बाई, दमले. निगेटिव्ह टॉक्स करून दमले. या ट्रिपला आल्यापासून ना एकही गोष्ट चांगली झालेली नाही. ना ते हॉटेल, ना ते रिसेप्शनिस्ट आणि ना तो सिक्युरिटी. काय तर म्हणे आमच्याकडे सगळं गुड आहे. गुड गुड माय फूड. आणि काय हे दिल्लीतली लोक किती शिव्या देतात. वाक्यात शिवी की शिवीत वाक्य. माणसाने कस नेहमी गोड बोलावं. अगदी माझ्यासारखं. मग आशा मॅडम, तुम्ही MUHS मध्ये फर्स्ट आल्यात. आमच्या गरिबांसाठी काही टिप्स? खरं सांगू का, मला तर फर्स्ट यायचंच नव्हतं. मला ना सेकंड यायचं होतं. पण किती गवाय मी हुशार, किती गवाय मी हुशार. टाळ्या. Stop it, guys. मी शांतपणे ऐकत आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार. आता जास्त होत आहे. आणि काय रे भाई, माझी ऍक्टिंग करायची आधी स्वतःकडे बघायचं ना. आज मी होते म्हणून वाचलास, नाहीतर नेलं असतं सिक्युरिटीनी. मग दिसला पण नसता इथे मिमिक्री करताना. आशा, आज आपले सर चक्क रिसेप्शनिस्टला छेडत होते. काय? रे आशा, तसं काही नाहीये. अँड यू नो द रियालिटी. तुझी रियालिटी तर मला आधीपासूनच माहितीये रे. आधीपासून म्हणजे म्हणायचं काय तुला? नाही नाही, आता वाद सुरू झालाय ना, तर होऊनच जाऊ दे. कळू दे सगळ्यांना. अशी कोणती गोष्ट आहे जी फक्त तुलाच माहितीये? माई ए! तू शांत बस. तुला यातलं काहीच माहिती नाही. आणि तू कोण रे सांगणारा? तू जेव्हा सईवर आवाज उचलतोस तेव्हा कळत नाही तुला? हे बघ, मी तिच्यावर कधीच आवाज उचलत नाही. आणि तसंही तो आमचा पर्सनल मॅटर आहे. तुला यात पडायची काहीच गरज नाहीये. काय चुकीचा बोलला तो? बरोबर बोलतोय. आणि तू उगाचच ना स्वतःला सर्वांसमोर चांगला दाखवण्याचा प्रयत्न नको करूस. ओ हॅलो, चांगला दाखवत नाही, चांगलाच आहे मी. ऍटलिस्ट तुझ्यापेक्षा तरी. तुझ्यासारखा बॅक पिचिंग तरी नाही करत मी आपल्या मित्रांजवळ. तू नेहमी चुकीचाच विचार करतोस. मी चुकीचा विचार करतो? एवढा वाईट आहे का मी? मग का राहतेस माझ्यासोबत? दे ना मला सोडून. मला राहायचंच नाहीये तुझ्यासोबत. इनफॅक्ट मला तुझा चेहरा पण बघायचा नाहीये. ना ही ट्रिप कंटिन्यू करायची. सई, मला नाही करायची ट्रिप. अरे काहीच
का भांडताय तुम्ही सगळे असे? ट्रिपवर आलो आहोत ना. आणि माही, तू तर एवढा cool आहेस. तुला काय झालं? आणि आशा, तुझं ना आता नेहमीच झालंय. प्लीज यार प्लीज, तू तरी शांत राहा. आता तू शिकवणार मला. काय कळतं का तुला? नाही, कधी घराच्या बाहेर एकटी तरी निघालीस का? आम्ही होतो म्हणून या ट्रिपला आलीस, नाहीतर कोणी अडलं पण नसतं. बरोबर बोलतेस तू. नाही गेले मी कधी घराबाहेर एकटी. नाही येत मला लोकांशी बोलता. आता शिरीन, झालं तुझ्या मनासारखं. केलाच ना ट्रिपचा सत्यानाश. मी गेला ट्रिपचा सत्यानाश. या ट्रिपची आयडिया तुझी होती आणि जबाबदारी ही तुझीच. मोठा म्हणत होतास ही ट्रिप मेमोरेबल बनवायची ती. यांच्यासोबत मेमोरेबल बनवणार होता तू ट्रिप. आशा तू इतकी माणूस गाणी काय बस झालं हा. खूप ऐकून घेतला तुमचा. मी माणूस घाणी नाहीये. माझा माणसांवर विश्वास नाहीये. पण का? असं काय केलं या जगाने एवढं वाईट? एवढा का अविश्वास दाखवतेस? ऐकायचंय तुला? तर मग ऐक. 2 महिन्यांची पाड देत होते रे मी. तेव्हाच मला आणि माझ्या आईला टाकून गेला माझा बाप. बिन बापाची असल्यामुळे लोकांनी मला किती जज केलंय, किती त्रास दिलाय, मी शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकणार नाही. आणि एवढं सगळं होऊनही तू माझ्याकडून अपेक्षा करतोस की मी चांगलं राहावं सगळ्यांसोबत. मी सगळ्यांसोबत तशीच वागत आली आहे जसं मला वागवण्यात आलंय. ते सगळं सोड. समाज सोड. ती परकी लोक सोड. मला वाटलं माझे मित्र तरी माझ्या सोबत असतील रे. पण मित्र मिळाले ते तुमच्यासारखे. नेहमी मलाच ब्लेम करणारे. नेगेटिव्ह नेगेटिव्ह कंटाळा आला मला या जगताचा आता. हो, आहे मी नेगेटिव्ह. काल जितकी एकटी होते ना, आजही तितकीच एकटी आहे. आणि असं वाटत आहे पुढेही तितकीच एकटी राहणार. सॉरी यार. नाही, तुला म्हणत होते मी तुला बोलले होते. मला माहित होतं असंच काहीतरी होणार आहे. मी फक्त तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यावरून या ट्रिपला आली. नाही, आता नाही. मला ही ट्रिप कंटिन्यू करायची नाही. हे जग बघता यावं, लोक ओळखता यावी म्हणून मी या ट्रिपला आले होते. पण इथे तर माझीच फसवणूक झाली. मम्मा बरोबरच होती. मी खरेच बरी होते. मी उगाच हट्ट केला तिच्याजवळ. आय थिंक आय एम नॉट कॅपेबल. वाटलं होतं या ट्रिप मध्ये कोणीतरी वेळ देईल, नव्याने समजून घेईल. पण काय, पुन्हा तशीच परिस्थिती. तोच वाद, तीच भांडणं. भांडायला कुणाला आवडतं? पण समोरचा व्यक्ती जर सारखाच वागत असेल तर कसला वेळ देणं, कसलं समजून घेणं आणि कसली ट्रिप? मला तर वाटतंय मीच चुकलो. ट्रिपची आयडिया तर माझीच होती ना. ट्रिप मेमोरेबल करायची होती मला, बेस्ट ट्रिप. पण सगळं उलटच होत गेलं. वाटलं होतं सगळ्यांच्या लाईफमध्ये थोडा का होईना पण बदल घडेल, पण तसं काहीच झालं नाही. गाईज, दॅट्स इट. दिस ट्रिप हॅज बीन कॅन्सल्ड.